तर नमस्कार मित्रांनो, मी बाळकृष्ण तुरणकर. चॅनलचं नाव आहे आपल्या सत्यवचन बीके. सत्यवचन बीके म्हणजे बालकृष्ण. तर आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे गोसे खुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर. आणि हा प्रकल्प आहे गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्प आहे, जिल्हा भंडारा, तालुका पवनी या ठिकाणी आहे. तर पवनी असं थोडं समोर येते, तालुका पवनी आहे. पवनीच्या थोडं असं साईडला जर आलं हा प्रकल्प येतो. खूप मोठा प्रकल्प आहे. तर या प्रकल्पाची एकूण किंमत आहे पहा 18,494.57 कोटी. आणि पाणलोट क्षेत्र म्हणजे या प्रकल्पाच्या अंतर्गत म्हणजे किती शेती ओलीत होते तर ते 34,862 वर्ग किलोमीटर आहे. आणि सरासरी वार्षिक पर्जन्यमान येते 13 ते 20.80 मिलीमीटर. धरणामुळे पाण्याखाली जाणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ पहा, धरणामुळे किती क्षेत्र प्रभावित होते तर 22,258 हेक्टर आहे. धरणाची लांबी महत्वाचा विषय एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी की कोण्या जिल्ह्यात आहे गोसी खुर्द तर भंडारा, कोणाचा तालुका तर पवनी तालुका. आणि धरणाची लांबी 11.35 किलोमीटर, हे चांगलं हायलाइट करा. धरणाची महत्तम उंची आहे 28.50 मीटर. आणि सांडव्याची लांबी 904 मीटर. सांडव्याची वक्रदारे 33 नग 18.30 मीटर मल्टिप्लाइड बाय 16.50 मिलीमीटर. आणि हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे दरवाजे आहे. हा अतिशय महत्वाचा, महाराष्ट्रात सर्वात मोठं काय आहे हे जर आपल्याला विचारलं, सर्वात मोठं शिखर कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे तर सर्वात मोठे दरवाजे कुठले आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे दरवाजे तर गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या एमपीसी साठी नोट करा, हायलाइट. आणि एक वक्रद्वाराचे वजन आहे 250 मेट्रिक टन, ही माहिती झाली. आणि सांडवा विसर्ग क्षमता आहे 67,300 घनमीटर प्रति सेकंद. आणि यानंतरचे पॉइंट मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देत आहे, करिता सर्वांनीच याकडे लक्ष द्यावं. कारण फक्त कुठेतरी व्हिडिओ काढून कोणाचा व्हिडिओ घेऊन हे आपल्याला पटत नाही. म्हणून माझ्या चॅनलचं नावच मी सत्यवचन ठेवलेलं आहे. कारण जे काही स्वतःच्या डोळ्याने पाहतो तेच मी आपल्या समोर आणतो. सत्यवचन म्हणजे खरं वचन, खरी गोष्ट, प्रखर बोलणे आणि परखड बोलणे. आणि जे काय बोलणे ते बोलण्याच्या अगोदर विचार करणे, बोलल्यानंतर विचार करून उपयोग नाही. त्याच्यामुळे कोणीतरी आपल्याला माहिती देतंय त्याच्या भरोश्यावर मी विश्वास ठेवत नाही. स्वतः पाहतो, चिकित्सक वृत्तीचा माणूस आहे मी. आणि माझ्या कुणाही बांधवाची ह्याच्यातून फसवणूक झाली नाही पाहिजे म्हणून प्रत्यक्ष या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद. आणि अजून एक 8 मुद्दे घेऊ.